नमस्कार मंडळी, कसे आहात? यंदाची थंडी तर खूपच जोरात आहे. यासाठी आपण बनवून घेतोय ड्रायफ्रूटचे लाडू. यासाठी आपण गॅसवरती एक कढई ठेवून घेतली आहे. यामध्ये तूप टाकून घेतोय. इथे तूप भरपूर प्रमाणात टाका, अजिबात कंजूसी करू नका. तुपाचे बरेचसे फायदे आहेत आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा खूप छान असतं. त्यामुळे इथे आपण तूप टाकून घेतलं. आता इथे तूप गरम झालं की इथे आपण बदाम टाकून घेऊयात. बदामामुळे हृदय, मेंदू आणि त्वचा निरोगी राहते. रोगप्रतिकारशक्ती वाढवते, रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि कोलेस्ट्रॉल कमी होते. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम आणि भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. त्यामुळे इथे आपण बदाम घेतले. आता प्रत्येक साहित्याचं प्रमाण मी हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करा. इथे आपण साधारण 1.5 ते 2 किलोच्या प्रमाणात लाडू बनवून घेतो आहे. आता इथे आपण बदाम सर्वात आधी 1 ते 2 मिनटं लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्यानंतर इथे अक्रोड घ्यायचा आहे. आता इथे सुद्धा मी अक्रोड छोट्या छोट्या कापामध्ये कापून घेतले. अक्रोडाचे फायदे म्हणजे हृदय, मेंदूचे आरोग्य सुधारते, हाडांना बळकटी देते, पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणे याचा समावेश होतो अक्रोडमध्ये. तर ओमेगामध्ये 3 फॅटी ॲसिड असते, अँटीऑक्सिडंट्स असतात, जीवनसत्वे असतात आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे इथे आपण अक्रोड घेतले. व तसेच काजू हे हृदय व हाडाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करते, स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते व त्याचबरोबर अशक्तपणा असेल खूप जास्त ते सुद्धा दूर करण्यासाठी मदत करते. रोगप्रतिकारशक्ती वाढवते, वजन नियंत्रणास ठेवण्यास मदत करते. आता हे सर्व साहित्य आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. मित्रांनो, इथे एक लक्षात ठेवायचं आहे, शेवटपर्यंत गॅसचा फ्लेम हाय करायचा नाही, नाहीतर याचा भुजाभुजा होऊन जाईल, म्हणजेच करपून जातील आणि आपले पैसे वेस्ट जातील. त्यामुळे आपल्याला गॅसचा फ्लेम कुठेही हाय नाही करायचा. आता हे सर्व साहित्य क्रंची होईपर्यंत आपण भाजून घेतले. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले, म्हणजे टोपल्यामध्ये काढून घेतले. आता सेम तीच कढाई राहिलेल्या तुपामध्ये आपण इथे घेत आहोत भोपळ्याचा बिया. भोपळ्याच्या बियामध्ये भरपूर प्रमाणात निरोगी फॅट्स, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि लोह, मॅग्नेशियम आणि झिंक सारखे खनिजे असतात. भोपळ्याचा बिया खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. PCOD, PCOS आहे हे दूर करण्यासाठी भोपळ्याचा बिया भरपूर सारे फायदेशीर ठरतात. आता इथे आपण घेतलेले आहे सूर्यफुलाचा बिया. सूर्यफुलाचे फायदे जर तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल, जसे की हृदय आणि त्वचेचे आरोग्य सुधारते, शरीरातील सूज कमी करते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवते. त्याचबरोबर जीवनसत्वे ई, बी, निरोगी चरबी, फॅट्स इत्यादी प्रमाणात मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे इथे आपण सूर्यफुलाच्या बिया घेतल्या. सूर्यफुलाचा बिया घेऊन झाल्या की इथे आपण घेतोय कलिंगडाच्या बिया. कलिंगडच्या बियामध्ये झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक असतात, जे आरोग्य आणि त्वचेसाठी फायदेशीर आहेत, गुडघ्यासाठी फायदेशीर आहेत किंवा ज्यांना पाळीचा त्रास आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. तर एवढे सगळे फायदे आहे सूर्यफुलाच्या बियामध्ये, भोपळ्याचा आणि कलिंगडच्या बियामध्ये. तर आपण हे तिन्ही साहित्य एकत्र लो फ्लेमवरती सर्व बिया भाजून घेऊयात, अगदीच लो फ्लेमवरती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मला ही सुरुवातीलाच गोष्ट सांगायची होती, या लाडूमध्ये आपण साखर किंवा गुळाचा वापर अजिबात नाही करत आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण हे सर्व साहित्य भाजून झाले, म्हणजे त्या सर्व बिया छान क्रंची होईपर्यंत भाजून झाले की आपल्याला सेम ज्यामध्ये आपण अक्रोड, बदाम काढून घेतले त्याच टोपल्यामध्ये हे बिया काढून घ्यायचा. आता आपण घेतोय परत ती सेम कढाई, त्यामध्ये टाकून घेतोय तूप. इथे घेतोय आपण अंजीर. अंजीर हे हाडाचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतो, हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी मदत करतो, त्वचेचे आरोग्य सुधारते व त्याचबरोबर अंजीरमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखे जीवनसत्वे असतात. त्यामुळे इथे आपण घेतलेले अंजीर. अंजीर हे छान आपल्याला लो फ्लेमवरती छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथे अंजीर फुलले की इथे आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. तर इथे आपण घेतलेले आहेत मनुके. मनुक्याला बऱ्याचशा ठिकाणी बेदाणे असे म्हणतात. मला तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की सांगा. तर इथे आपण घेतलेले आहेत मनुके. मनुका हा पचनशक्ती सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते, हृदय व रक्तवाहिन्या संबंधित जे काही आपल्याला आजार आहेत ते दूर करण्यासाठी मदत करते, हाडाची मजबूती देते. मनुका अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जसं की त्यामध्ये फायबर, जीवनसत्वे आणि खनिजाचा मोठ्या प्रमाणात स्रोत असतो. मनुका हा नैसर्गिकरित्या साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. तर इथे आपण मनुका लो फ्लेमवरती व्यवस्थित फुलेपर्यंत भाजून घेतला. ज्या प्लेटमध्ये आपण अंजीर काढून घेतला त्याच प्लेटमध्ये इथे आपण भाजून घेतलेला मनुकासुद्धा काढून घेतला. तर इथे आपण घेतलेला आहे मखाना. आपल्याला जे काही हृदयरोगाच्या संबंधित आजार आहे ते दूर करण्यासाठी मदत करते, हाडे मजबूत करते. यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपल्याला जळजळ कमी होण्यासाठी सुद्धा मदत करते. यामध्ये कॅल्शियम असते, मॅग्नेशियम असते, लोह
असतं आणि त्याचबरोबर आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर ते नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा मखाना खूप मदत करतो. त्यामुळे इथे आपण मखाना घेतला. मखाना छान असं लो फ्लेमवरती भाजून घेतला. आता इथे आपल्याला मखाना कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण दोन्ही बोटांमध्ये घेऊ त्यावेळेस मखानाचा बुगा झाला पाहिजे असा मखाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता परत सेम तीच कढई, यामध्ये तूप टाकून घेतलं. आता सर्वात शेवटी आपल्याला खजूर घ्यायचं आहे. खजूर हे ऊर्जा वाढवण्याचं काम करते, पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करते, हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करते व त्याचबरोबर खजूरमध्ये लोह, फायबर, अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे अशक्तपणा दूर होण्यासाठी सुद्धा मदत करते, कोलेस्ट्रॉल कमी करते. त्यामुळे इथे आपण घेतलेले आहेत खजूर. आता खजूर छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला जर वाटलं इथे पाणी टाकून घेण्याची गरज आहे तर इथे पाणी टाकून आपल्याला खजूर छान असं सॉफ्ट शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं मिक्सरचं भांडंसुद्धा खराब होणार नाही आणि खजूर एकदम मस्तपैकी सॉफ्ट शिजतील. त्यामुळे इथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. साधारण इथे आपल्याला खजूर सॉफ्ट करून घेण्यासाठी 7 ते 8 मिनटं लागतात लो फ्लेमवरती. आता अशा पद्धतीने आपण खजूर सॉफ्ट करून घेतलं. अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं मी खजूर शिजवून घेण्यासाठी. आता हे खजूर सॉफ्ट झालं की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता लगेचच राहिलेले साहित्य थंड झाले. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अक्रोड, काजू, बदाम जे सर्वात आधी भाजून घेतलं तेच आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊयात. 80% बारीक करून घ्यायचं आहे, 20% तसंच ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडू खात असताना सगळ्याची टेस्ट लागेल. त्यामुळे तर अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलं. आता बारीक करून घेतलेलं काजू बदाम एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि दुसरीकडे ठेवूयात. आता सेम तेच मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये मनुका आणि अंजीर टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून मिक्सरचं भांडंसुद्धा खराब होणार नाही आणि अंजीर आणि मनुके छान असे वाटून घेतल्या जातील. आता वाटून घेतलेल्या मनुका आणि अंजीर प्लेटमध्ये काढून घेऊयात. परत ते सेम तेच मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये आपण सॉफ्ट करून घेतलेले खजूर टाकून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट असं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. मी आता मिक्सरचं भांडं दुसरं घेतलेलं आहे, यामध्ये टाकून घेत आहे मखाने. मखाण्याची छान अशी बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि ज्या प्लेटमध्ये आपण काजू, बदाम, अंजीर हे सगळं मिश्रण काढून घेतलं त्याच प्लेटमध्ये इथे आपल्याला मखाण्याची पावडरसुद्धा काढून घ्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे आपण कुठेही गुळाचे किंवा साखरेचं प्रमाण वापरले नाही. आता इथे लाडूचं मिश्रण तयार झालं. इथे छोटे छोटे बॉल्स करून लाडू बनवून घेऊया. तर इथे आपले ड्रायफ्रूटचे लाडू तयार होतात.